यांचं तर रेकॉर्ड मागायला लागेल की यांनी तालुक्यात चौरमध्ये किती रुपये सँक्शन केल्या, किती यांनी किती पैसे घेतले. टाक्या मारल्या त्याच्यात आता आम्हाला राहावं लागेल रूम करून. अशी स्थिती झालेली आहे. पूर्ण सगळे लाईटचे जे काम झालं ना त्याच्यात पूर्ण डॅमेज झाले. आम्ही टॅक्स भरतोय, आमच्या टॅक्समधूनच जातोय पैसा. तो कुठून तरी ते घुमून फिरून आमच्यापर्यंत येतोय. तो वेस्ट होतोय ना. तो नियोजन करा त्यांचं प्रॉपर. आता जे करणार ना ते कोणाचं काही नुकसान न करता करा, तरच सहकार्य होईल. नाही तर आम्हाला ती लाईटच नको. आता ह्याच्याबद्दल साखरे होते, त्यांच्याबरोबर कसं भांडण आहे. आता आमची कोर्टात केस आहे. आमची भांडण कोणाची आहे, भांडायची संपवायची आहे. 100% पैसे घाललेले आहेत. नमस्कार, मी सहदेव साळगावकर, अध्यक्ष तारकर्ली पर्यटन. आम्ही आज मालवणच्या MSEB ऑफिसमध्ये म्हणजे वीज वितरण कार्यालयामध्ये आलो आहोत. आमच्या समस्या घेऊन आलो आहे. सरकारकडून भरीव निधी येऊन सुद्धा आमच्याकडे तशी कामं होत नाही. तारकर्ली, देवबाग आणि वायरी साधारण 3000च्या पटीत आपले ग्राहक आहेत आणि एवढे ग्राहक असून सुद्धा आणि साधारण टर्नओव्हर 3 गावांचा पकडला तर 90 लाखांच्या पेक्षा जास्त असून आम्हाला तेवढे कर्मचारी किंवा तशी सेवा आम्हाला मिळत नाही आहे. आमचं कमर्शियल मीटर साधारण 300 ते 400च्या पटीत आहे, तरी पण आम्हाला त्याची तशी सेवा मिळत नाही. सरकारकडून भरीव निधी येऊन सुद्धा त्या पद्धतीचं काम होत नाही. LT आणि ST लाईनचं जे काम आहे, भूमिगत अंडरग्राऊंड जे काम झालं आहे ते प्रॉपर काम झालेलं नाही. आणि त्या अनुषंगाने आम्ही आमचं साकडं घेऊन इथे आलो होतो. आम्हाला त्यांनी शब्द दिलेला आहे, परंतु आतापर्यंत अनेक वेळा असे शब्द दिले, परंतु तसं काम होत नाही आहे. ते काम होण्यासाठी जर हे काम नाही झालं तर आम्ही आंदोलनाचा इशारा देणार आहोत.